मुख्यमंत्र्यांवर टीका केली म्हणून एका माजी उपमुख्यमंत्र्यांना अटक झाली आहे, कारण त्यांनी एक कथित वादग्रस्त विधान केलं। बरं, ज्याचं कनेक्शन आहे अभिनेत्री तृषा कृष्णन हिच्याशी। ज्यांना अटक झाली आहे ते उदयनिधी स्टॅलिन, तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांचे पुत्र आहेत। पण उदयनिधी स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री विजय यांच्याबद्दल असं काय विधान केलं होतं ज्यामुळे TVK पक्षानं थेट अटकेची कारवाई केली? अभिनेत्री तृषा कृष्णनचा संबंध काय आणि या सगळ्यावरून तामिळनाडूमध्ये राजकीय वादंग का माजलाय? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। திமுக மேல என்ன பொய் வழக்கு போடலாம், என்ன பொய் கேஸ் போடலாம்? எங்க தண்ணி வருதோ இல்ல அங்க தண்ணி வரணும்। एका माजी उपमुख्यमंत्र्यांना अटक झाल्याची बातमी आली आणि फक्त तामिळनाडूमध्येच नाही तर देशात खळबळ उडाली। विशेष म्हणजे तामिळनाडूमध्ये नवख्या TVKनं काहीच महिन्यांपूर्वी सत्ता स्थापन केली आणि एक अभिनेता सध्या राज्याचा मुख्यमंत्री झालाय। त्याचं नाव आहे C विजय जोसेफ, ज्यांना थलपती विजय या नावानेही ओळखलं जातं। आता अशा पक्षानं सत्तेत आल्यानंतर माजी उपमुख्यमंत्र्यांच्या अटकेची इतकी मोठी कारवाई करण्याचं कारण काय आणि त्यात अभिनेत्री तृषा कृष्णनचा संबंध काय सांगते। तर झालं असं की तामिळनाडूमध्ये तंजावूर इथं पाण्याच्या प्रश्नावर एक आंदोलन सुरू होतं। हे आंदोलन केलं होतं द्रमुकनं, जो पक्ष याआधी सत्तेत होता। कावेरी नदीच्या पाणी वाटपाच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी द्रमुकनं हे आंदोलन केलं। या आंदोलनावेळी माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन भाषणात मुख्यमंत्री विजय यांच्यावर टीका करत होते। कावेरीचं एक थेंब पाणी मिळालं नाही यावर मुख्यमंत्री तोंड उघडत नाहीत, त्यांना आमच्या पक्षावर खोटे खटले दाखल करण्याची जास्त चिंता आहे, असं उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं। हे भाषण सुरू असताना जमलेल्या लोकांमधून अचानक तृषा तृषा अशा घोषणा सुरू झाल्या। त्यावर उदयनिधी यांनी स्मितहास्य केलं आणि ते म्हणाले, पाणी इतर कुठे पोहोचो न पोहोचो, तिथं नक्की पोहोचलं पाहिजे, मला कावेरी म्हणायचं होतं, असं स्टॅलिन यांनी म्हटल्यानंतर उपस्थितांमध्ये टाळ्या आणि हशा पिकला। முதலமைச்சர் வாயை திறந்து பேசுறாரா? பேச மாட்டேங்கிறாரு। அவருக்கு இருக்கக்கூடிய ஒரே கவலை என்ன? திமுக மேல என்ன பொய் வழக்கு போடலாம், என்ன பொய் கேஸ் போடலாம்? पण TVKनं या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा आरोप करत रान उठवलं। ही कथित बदनामीकारक टिप्पणी केल्याप्रकरणी नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात FIR दाखल झाली आणि गुन्हाही नोंदवला गेला। त्यानंतर विरोधी पक्षनेते असलेल्या उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी त्यांच्या चेन्नई इथल्या निवासस्थानावरून ताब्यात घेतलं। या अटकेवरून द्रमुक विरुद्ध TVK आता आमने-सामने आलेत। उदयनिधी यांच्या अटकेवेळी द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या विरोधानं तिथलं वातावरण चांगलंच तापलेलं आहे। उदयनिधी यांनी आपली बाजू मांडताना म्हटलंय, मी काहीच चुकीचं बोललो नाही, विजय यांच्याशिवाय मी इतर कुणाचंही नाव घेतलं का, असा सवाल करत पोलिसांची कारवाई ही सूडबुद्धीनं करण्यात आल्याचा आरोपही उदयनिधी यांनी केलाय। पोलिसांच्या वाहनातून नेत असताना आता न्यायालयच निर्णय देईल अशी प्रतिक्रिया उदयनिधी यांनी दिली आहे। पण त्यांचं वक्तव्य दुहेरी अर्थाचं होतं आणि त्यातून महिलांचा अपमान होत असल्याचा आरोप केला जातोय। TVKचे आमदार रेवंत चरण यांनी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। त्यांनी म्हटलंय, उदयनिधी यांचं हे वक्तव्य अत्यंत विकृत, आक्षेपार्ह आणि अस्वीकार्य आहे। कावेरीच्या आंदोलनाला जनतेचा पाठिंबा न मिळाल्यामुळे लक्ष वेधून घेण्यासाठी द्रमुक अशा खालच्या पातळीच्या आणि चिथावणीखोर राजकारणाचा सहारा घेतेय, अशी टीका रेवंत यांनी केली आहे। तर भाजपनं या वादात उडी घेत स्टॅलिन यांच्यावर टीका केली आहे। भाजपचे नेते नारायणन तिरुपती यांनी म्हटलंय, उदयनिधी यांची भाषा अश्लील, घृणास्पद आणि महिलांचा अनादर करणारी आहे। या प्रकरणावर MK स्टॅलिन मौन का बाळगून आहेत, असा सवाल करत भाजपनं उदयनिधी यांच्या अटकेची मागणी केली। पण कावेरी पाणी वाटपाचा प्रश्न काय होता ज्यावरून हा वाद सुरू झाला, तोही पाहूया। कर्नाटक आणि तामिळनाडू दक्षिणेतल्या दोन राज्यांमध्ये कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून गेली 140 वर्ष वाद सुरू आहे। तामिळनाडूमध्ये द्रमुकचं सरकार जाऊन TVK सत्तेत आला, त्यानंतर मुख्यमंत्री C विजय जोसेफ यांच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू सरकारनं कर्नाटक सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली। यात कावेरी जलव्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशानुसार पाणी न सोडल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला आणि कर्नाटकनं तामिळनाडूच्या हक्काचं पाणी त्वरित सोडावं अशी मागणी या याचिकेत करण्यात आली। तामिळनाडूच्या हक्काच्या पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचीही भेट घेतली आहे। पण याच प्रश्नावर विरोधी पक्षनेते उदयनिधी यांनी केलेल्या आंदोलनानं एक वेगळंच वळण घेतलंय। सोशल मीडियावर उदयनिधी यांच्या कथित वक्तव्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत।
एकंदरीत तामिळनाडूतल्या कावेरी पाणी वादावरून तामिळनाडूत राजकीय लढाई तर सुरू आहेच, त्यात आता मुख्यमंत्री विजय आणि अभिनेत्री तृषा कृष्णन यांचं नाव आल्यानं हा वाद वैयक्तिक टीकेपर्यंत पोहोचल्याचं दिसून येत आहे. याचा पुढचा अंक काय येतो ते पाहावं लागेल. न्यायालय स्टॅलिन यांच्या अटकेवरून काय बोलतंय त्याकडेही आपलं लक्ष असणार आहे. पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा.